कोल्हापुरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। भोगावती परिसरात अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्या केंद्रावर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकलाय। या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन तसेच काही गोळ्या जप्त करण्यात आल्यात। आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली असून या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर भोगावती या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी चालू आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने वैद्यकीय तालुका ग्रामीणचे जे वैद्यकीय पथक आहे त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला। तर त्या ठिकाणी खाजगी इसम व एक मदतनीस त्याचप्रमाणे दोन डॉक्टर नसतानाही डॉक्टरची प्रॅक्टिस करणारे 2 इसम असे 4 जणांना ताब्यात घेऊन जी मशीन यासाठी वापरली होती ती मशीन देखील ताब्यात घेतली व 4 इसमांकडून मशीन ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गर्भलिंग निदान चाचणी अन्वये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। सदर ठिकाणी एक बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ताब्यात घेण्यात आलेली आहे। तसेच मेडिसिनची काही किट देखील प्राप्त केलेल्या आहेत, त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। या कारवाईमध्ये 4 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांची नावे मोहन पाटील, श्रीमंत पाटील, अनिल टिपुगडे व सुनील पाटील असे आहेत। मोहन पाटील आणि श्रीमंत पाटील यांच्यावरती यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा PCP-NDT ॲक्ट याच्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। इतर 2 आरोपीवरती पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस करत असून या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय। कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या मिळण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।